नमस्कार नमस्कार. बोला. काय नाव? उमेश उत्तमराव मारोडकर, राहणार मंगरूळ दस्तगीर. आणि गाव? गाव मंगरूळ दस्तगीर, तालुका धामणगाव, रेल्वे, जिल्हा अमरावती. बरं, आता तुम्ही डे फ्रेशला जुळले. मागच्या प्रदर्शनातून तुम्ही बॉटल नेल्या होत्या. हो. डे फ्रेश बरोबर. कशाला वापरलं तुम्ही? मी केळी, ऊस, हरभरा आणि तुरीसाठी वापरलं. बरं, काय आहे हो याच्यात? मराठीत सांगा बरं, तुमच्या भाषेत. आता दम. जसं पहिले सुरुवातीले हे जे खतं निघाले होते 18-18, 10 वगैरे वगैरे सारखे निघाले होते, हा त्या खतासारखं ते कसं दिल्याबरोबर पटकन एकदम पीक कामी लागत होतं. हा बिलकुल त्याच प्रकारे मी आता हे केळीला दिलं, ऊसाला दिलं, हा. त्याचप्रमाणे हरभरा आणि तुरीवर याचा प्रयोग केला. बरं. तर जसं आपण हे ड्रीप मधूनही सोडलं आणि फवाऱ्यातूनही दिलं, हा. गव्हालाही दिलाय, हा. तर याची गव्हाची उंडी वगैरे सर्व तर एक सवयी दिडीचा फायदा आहे बरं. दिल्याबरोबर. हा. जसं आपण म्हणतो ना गावरानी भाषेत, का एकदम दिलं का गपकन कामी लागते, असा हा औषधाचा खेळ आहे. अच्छा. मी हा माझा अनुभव सांगून राहिलो. बर बर बर. म्हणजे आताही मी एक म्हणजे आता तुम्ही घ्यायला दाखवा ना. हा, पिशवी दाखवा. स्वतः आले तुम्ही. हा बा, डे फ्रेश घेतलं तुम्ही. घेतला. हा हा हा, चालेल. म्हणजे कमी खर्चात शेती नक्की होईल साहेब, जे बोलल्याप्रमाणे. सध्या तरी जे शेतीत आपल्या खत पडून आहेत, हा, हे खत हे दिल्याबरोबर कामी लागतात. अच्छा. एवढं मग सध्याचा तरी माझा अनुभव आजच्या. म्हणजे हे प्रत्येक खतासोबत सोडणं गरजेचं. मी पाण्यासोबत सोडलं. मी खतासोबत सोडलंच नाही, पाण्यासोबत सोडलं त्याला. अच्छा अच्छा अच्छा. पाण्यासोबत आणि वेस्ट डिकम्पोजर, हा, असे जे माझे स्वतःचे शेतातले घटक आहेत, जे हा. स्वतः बनवतो, त्याच्यासोबत मी याचा वापर केला आणि फवाऱ्यात कोरा केला. सुंदर रिझल्ट आले. मला चांगले, अतिशय चांगले रिझल्ट आला आहे. म्हणून मी आज घ्यायला आज इथं घ्यायला औषध घ्यायसाठी आलो, हे घेतला. धन्यवाद.